दिल्लीत निर्भयावर झालेल्या अमानुष बलात्काराची आठवण यावी अशी घटना हिंगोलीतल्या शेंदा तालुक्यातल्या वाढोणा गावात घडली आहे। शरदचंद्र पवार मूकबधीर शाळेत एका 7 वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार झालाय। बलात्काराआधी आठवडाभर पूर्वीच या मुलीनं या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता। 14 जानेवारीला शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी तिची तब्येत बरी नसल्याचं सांगत तिला घरी आणून सोडलं, पण घरी आणल्यावर काही वेळातच तिला रक्तस्राव होऊ लागला। डॉक्टरांकडे गेल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं। 7 वर्षांची ही मूकबधीर चिमुकली सध्या नागपूरच्या सरकारी हॉस्पिटलमधल्या ICU मध्ये मृत्यूशी झुंज देते। तिच्या गुप्तांगांना आणि आतड्यांना जबर मार बसलाय। या प्रकरणी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केलं, पण एक शिक्षक, एक शिपाई आणि एका केअरटेकरला अटक करण्यापलीकडे अजून काहीही कारवाई झालेली नाही। या सरकारनं दोषीवर कारवाई करावी, फाशीची शिक्षा द्यावी त्यांनी। महिला आयोगाच्या सदस्य डॉक्टर आशा मिर्गे यांनी या मुलीवर अकोल्यात उपचार केले आणि तिच्या पुढच्या उपचारांसाठी तिला नागपूरला पाठवलं। एक निर्भया दिल्लीत मोठी चालती बोलती अत्याचारित होते, सगळा देश पेटून निघतो, पण माझ्या भागातली एक 7 वर्षाची गुंगी गुडिया अशा पद्धतीनं अत्याचारित होते। निदान महाराष्ट्राने तरी भांडलं पाहिजे असं आवाहन मी या आपल्या वाहिनीवरून करेल। खासदार सुप्रिया सुळे यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेतली। सरकारची आणि यंत्रणेची भीती जोपर्यंत बसत नाही पूर्णपणे या करणाऱ्यांना, कारण काही वाईट प्रवृत्तीचे, आता या मुलीचा तुम्ही विचार करा, जस्ट शॉकिंग, म्हणजे विक्षिप्तच माणूस असं करून, नॉर्मल माणूस हे करूच शकत नाही। विशेष म्हणजे ज्या शाळेत हे घडलं त्या शाळेचा संस्थाचालक हा पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा वाशिमचा बडा कार्यकर्ता आहे। या प्रकरणात अत्यंत बेजबाबदारपणे वागणारे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांना अटक कधी होणार आणि मूकबधीर मुलींच्या सुरक्षेची काळजी सरकार घेणार का, असे असंख्य प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण झाले आहेत। प्रवीण मुधळकर आणि कन्हैया खंडेलवारसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।